आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. असं आहे, माझ्याकरता हे राजकीय प्रश्न गौण आहे. या राजकीय प्रश्नांनी कोणाचंही भलं होणार नाही, लोकांचं भलं विकासाने होणार आहे. त्यामुळे माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे विकासावर आहे. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीच्या चर्चेत. पण काही हरकत नाही. किती कोटी मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो. पण समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे. सर, आपण म्हणताय की चौथी मुंबई होईल, मात्र डहाणू किंवा परिसर या ठिकाणी डीटीपीचे काही निर्बंध आहेत, त्यासाठी सरकार कशा पद्धतीने असं आहे की पहिल्यांदा तर हे निर्बंध जे आहेत या निर्बंधामध्ये पूर्णपणे शिथिलता यावी अशा मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. विकासाला आवश्यक तेवढी शिथिलता आली पाहिजे, कारण डहाणू नॅचरल एरिया प्रोटेक्ट करण्याकरताच आपण वाळवण बंदराची या ठिकाणी व्यवस्था अशी केलेली आहे की ते आतमध्ये 5 किलोमीटरपर्यंत रस्ता त्याचा तयार केलेला आहे. त्यामुळे इथली जी जैवविविधता आहे, निसर्ग आहे, तो लक्षात घेऊनच मग ज्या भागामध्ये अशा पद्धतीनं जैवविविधता आहे तिथे आपल्याला कमर्शियलपेक्षा रेसिडेन्शियल प्लॅनिंग जास्त करावं लागेल. त्याकरता जे काही आवश्यक आपल्याला बदल करून घ्यायचे आहेत ते आपण डहाणू ऑथॉरिटीकडे जाऊन ते बदल मिळवून घेऊ. ज्या ठिकाणी आपल्याला लॉजिस्टिक कॉरिडॉर करता येतो अशा जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत की जिथे जैवविविधतेवर आपल्याला कुठलाही परिणाम होणार नाही, तिथे आपण लॉजिस्टिक कॉरिडॉर करू. ज्या ठिकाणी कमर्शियल कॉरिडॉर करता येतो तिथे कमर्शियल करू. अशा पद्धतीनंच याचं प्लॅनिंग करतो आहोत. त्यामुळे खूप असं विस्थापना करायची आणि डहाणू ऑथॉरिटीच आम्हाला नको किंवा डहाणू ऑथॉरिटीने या ठिकाणी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं उलटसुलट करायचं आम्ही कधी करू देणार. देखिए, आज मुझे बहुत खुशी है कि माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में देश का जो सबसे बड़ा पोर्ट वाढवण पोर्ट बन रहा है, इसका कार्य देखने के लिए मैं यहां पर आया हूं. आज देश का सबसे बड़ा पोर्ट जेएनपीटी है. जेएनपीटी पोर्ट 70 लाख मीट्रिक टन का जो कार्गो है उसको हैंडल करता है. ये उससे 3 गुना बड़ा है. यहाँ 20 मीटर का डीप ड्राफ्ट है. दुनिया की सबसे बड़ी वेसल यहाँ डॉक हो सकती है. ये पोर्ट बनने के बाद अगले 30-40 साल तक महाराष्ट्र और देश को मैरीटाइम ताकत के रूप में इस पोर्ट के कारण एक पोजीशन मिलेगी और हमारे व्यापार में बहुत वृद्धि होगी. इसलिए इसका कार्य देखने के लिए हम लोग आए हैं. बहुत अच्छे तरीके से कार्य चल रहा है. सारे रेगुलेटरी प्रॉब्लम सॉल्व हो गए. प्रत्यक्ष रूप से काम भी शुरुआत हुआ है. कुछ अभी एक्विजिशंस के इश्यूज चल रहे हैं जिसमें स्थानिकों को साथ में लेकर ही हम काम करेंगे. विशेष रूप से फिशरमैन कम्युनिटी यहाँ की जो है उसके लिए हम ज्यादा व्यवस्था करना चाहते हैं. यहाँ पर जो हमारे युवा है उनको कौशल विकास के माध्यम से यहाँ पर 10 लाख रोजगार के जो अवसर पैदा होने वाले हैं उन अवसरों के साथ जोड़ने का हमारा प्रयास है. और कुल मिलाकर मुझे इस बात की खुशी है, चाहे ये वाढवण का पोर्ट हो या मैंने आते आते बोईसर में बुलेट ट्रेन का जो स्टेशन बन रहा है उसका भी वहां पर मैंने एक प्रकार से इंस्पेक्शन किया है और वहां पर भी बहुत अच्छा काम चल रहा है. साथ साथ हमारे हाईवेज भी बन रहे हैं. विरार अलीबाग कॉरिडोर है, विरार के पास हम लोग एक नया एयरपोर्ट बनाने वाले हैं. इन सारे प्रोजेक्ट्स को देखने के लिए मैं आया हूं और वाढवण पोर्ट का काम बहुत अच्छे तरीके से चल रहा है. कैसे आदिवासी बांधव है, फौजपुरी लैंड एक्वायर किया जाएगा, ऐसा उनमें चर्चा है. किस तरह से लैंड देखिए, कई लोगों ने जो विकास विरोधी लोग हैं उन्होंने हमारे आदिवासी और फिशरमैन कम्युनिटी में कई प्रकार के नैरेटिव्स को रोपित करने का प्रयास किया था. लेकिन ये जितने नैरेटिव्स हैं वो हमने चर्चा से समाप्त किए. यहाँ क्या होने वाला है लोगों तक पहुंचाया, आगे भी पहुंचाएंगे. चर्चा के माध्यम से ही हम सारा काम कर रहे हैं. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, मात्र त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळे विमानात देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याचं दिसलंय. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरची वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उत्तरपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद